लहानपणापासून आई वडील किंवा शिक्षक विद्यार्थ्यांना वारंवार सांगत असतात की एकाग्रतेसाठी ध्यान करा. परंतु ध्यान कसं करायचं हे कोणीच सांगत नाही. ध्यान करण्याची एक प्रभावशाली पद्धत असणं आवश्यक आहे. हार्टफुलनेस ही ध्यानाची एक प्रभावशाली पद्धत आहे जी हृदयावर आधारित आहे. आम्ही आमच्या अकॅडमीमध्ये ही पद्धत अवलंबतो की ज्याच्यामध्ये मुलांचे दर आठवड्याला ग्रुप मेडिटेशन घेतले जाते. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगची आवश्यकता आहे त्यांचं पर्सनल काउन्सिलिंगही आम्ही घेतो. आता ह्या एकंदरीत ह्या पद्धतीमुळे याचा विकास त्यांच्यामध्ये झालेला दिसून येतो. काम आणि कर्म यात काय काम असतं? अतिविचार किंवा भविष्यातील चिंता या सर्व गोष्टीही कमी झालेल्या दिसतात आणि जेणेकरून अभ्यासामध्ये एकाग्रता वाढलेली जाणवते. तर ही एक अतिशय प्रभावशाली पद्धत जेव्हापासून आम्ही मुलांच्यामध्ये घेत आहोत तेव्हापासून मुलांच्यामध्ये हे परिणाम आम्हाला दिसून येत आहेत. अभ्यासाचे जे काही डाऊट्स आहेत ते एका फ्रेंडली मॅनर्समध्ये इथले टीचर्स आम्हाला एक्सप्लेन करतात. तेवढाच टाइम मेडिटेशनसाठी दिला जातोय, तेवढाच टाइम रिलॅक्सेशनसाठी दिला जातोय आणि तेवढाच स्टडीसाठी पण दिला जातोय. आमचा इमोशनल बॅलन्स सुद्धा चांगला निर्माण झाला. आणि मी सरांच्याकडे नुसतं गेलो असं वाटतं की समाधान झाले, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला.